गाईस, आज आपण बनवणार आहे बटाट्याचे फ्रेंच फ्राईज. सो बटाट्यांचे फ्रेंच फ्राईजला आम्ही त्यांचे जे फिंगर आणि म्हणजे बोलतो ना, बटाट्यांना पहिले पील करायचं, मग त्यांना कट करून टाकायचं आहे आणि मगचं मी तुम्हाला सांगते. मग ह्या अशा प्रकारे बटाट्यांना धुवायचं आहे गार पाण्यात, आणि तेही पाणी एकदम बर्फाचं असलं पाहिजे, ज्याच्याने त्याचा सगळा स्टार्च निघून जाईल. बटाट्यांना सुकवून घ्यायचं आहे अशा प्रकारे, ओले करून फडक्यांनी सुकवून घ्यायचं आहे. मग कढई तापायला ठेवायची आहे. हो, आणि त्यात तेलही तापायला ठेवायचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात आपण ना ते टाकायचं. त्याला मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढायचं. सो गाईज, असं गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर ह्याला ना असं प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं आहे. सांगितली सॉरी, मी एक स्टेप सांगितली नाही. तर त्या फ्रेंच फ्राईजमध्ये ना कापलेल्या त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकायचं आहे. जास्त नाही टाकायचा, लिमिटमध्येच टाकायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे कॉर्नफ्लॉवरला मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे फ्रेंच फ्राईज टाकायचे आणि छानपैकी तळून घ्यायचे. ते काय आहे, कॉर्नफ्लॉवर टाकल्याने ना ते क्रिस्पी होतात मस्त. तर छानपैकी असं करायचं आहे. सो हे असे तळले पाहिजेत, खुशखुशीत होतात मग. ओके. सो गाईज, हे किती क्रिस्पी आहेत बघा. बघा, सो अशा प्रकारे क्रिस्पी आहेत. तो आपण ते सगळे फ्रेंच फ्राईज आहेत ना एका टोपात काढून ठेवलेत. मग आपण मीठ टाकणार आहोत त्याच्यामध्ये. मीठ टाकणार. अजून काय टाकायचं आहे का? हो, आता आपण लाल तिखट टाकणार आहे. आपण आता रेड तिखट टाकणार आहोत. ही आहे लाल तिखट. ही आहे लाल तिखट. आपण थोडीशीच टाकणार आहोत, कारण की जास्त पण तिखट नको व्हायला. सो इतकं म्हणजे इतकं टेस्टी आहे ना. सो क्रिस्पी.